लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यामध्ये मात्र पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला मात्र मृत्यूने गाठलं. विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळात फसल्याने 5 तास मृत्यूशी झुंज देऊन अखेर शेवटी या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. रमजान बोडुंगे राहणार पाटोदा तालुका जळकोट असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो आईला मात्र एकुलता एक होता. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण पाटोदा गावावर मात्र शोककळा पसरली. रमजान हा नुकताच बीएससी झालेला तरुण मंगळवारी 2 रोजी दुपारी 2च्या सुमारास पाटोदा शिवारातील उत्तम केंद्रे यांच्या विहिरीत मित्रांसोबत पोहायला गेला होता. दरम्यान रमजानने विहिरीत उडी मारली, मात्र तो बराच वेळ वरी आला नाही. सोबतच्या मित्राने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली, मात्र खोल आणि गाळामुळे पाण्यात उतरण्याचं धाडस कोणी करू शकलं नाही. घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आलं होतं. प्रशासन घटनास्थळी पोहोचले, मात्र माळहिप्रगा येथील पांडुरंग तिडके या तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेतली. त्यांनी गोताखोर जीवन पांचाळ, शिवराम केंद्रे आणि शिवसम बडगिरे यांच्या मदतीने गाळात फसलेल्या रमजानचा मृतदेह बाहेर काढला. पांडुरंग यांच्या या धाडसाबद्दल पोलीस उपअधीक्षक अरविंद राय बोलले व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला.